नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत गुरुचं वृषभ राशीमध्ये जे भ्रमण होणार आहे दिनांक 2 मेला आणि जवळजवळ 14 मे 2025 पर्यंत हा जो गुरु आहे, हा गुरु वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर त्याचा जो प्रभाव आहे आणि परिणाम आहे तो मेष लग्नाकरता कशा प्रकारे असेल, या सर्व संदर्भातले खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष लग्नापासून ते मीन लग्नापर्यंत सर्व जी 12 लग्न आहेत त्याकरता हे जे गुरुचं भ्रमण वृषभ राशीमध्ये होणार आहे त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होणार आहेत किंवा होत आहेत, त्याचा तुम्ही आनंद घ्यायचा आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष लग्नाबद्दल. तर इथे जसं तुम्ही पाहत आहात की ही जी कुंडली आहे ही कुंडली मेष लग्नाची आहे आणि वृषभमध्ये जे गुरुचं भ्रमण आहे ते होणार आहे जवळजवळ वर्षभरासाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गुरु तुमच्या लग्नाकरता नक्की काय भूमिका घेऊन येतो ते बघू. जसं की गुरु जो ग्रह आहे, हा गुरुग्रह तुमच्या लग्नाकरता म्हणजे मेष लग्नाकरता हा तुमचा भाग्येश आहे आणि व्ययेश आहे. भाग्येश व्ययेश तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. मुळातच द्वितीय स्थान आहे हे त्याला आपण धनस्थान असं म्हणतो आणि या स्थानामधून वित्तम नेत्रम मुखविद्या असं त्याचा एकंदरीत आवाका आहे. म्हणजे तुमची वागण्या बोलण्याची पद्धत, पैशाकडे पाहण्याचा तुमचा एकंदरीत दृष्टिकोन, पैसे वाचवण्याची पद्धत, खर्च करण्याची पद्धत, पैसे कशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्ट करता या संदर्भातलं हे जे स्थान आहे ते सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. त्याचप्रमाणे यामध्ये तुमची एक दृष्टी सुद्धा बघितली जाते जीवनाकडे बघण्याची किंवा पैशाकडे बघण्याची दृष्टी. तर या संदर्भातले खर्च करणं, सेव्हिंग कसं करणं हा सुद्धा भाग आहे तो या स्थानामधून पाळला जातो. आणि या व्यतिरिक्त तुमच्या खाणपाण्याच्या सवयी म्हणजे कशा प्रकारे तुम्ही खाता, कशा प्रकारे कुठल्या प्रकारचं काय तुम्हाला आवडतं या सर्व संदर्भातली चर्चा असते. परंतु इथे आपण आता चर्चा करणार आहोत की गुरु हा जो द्वितीय भावामध्ये भ्रमण करतो आहे त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल. सगळ्यात पहिला महत्वाचं म्हणजे आर्थिक जे संदर्भ आहे त्याकरता हा जो गुरुग्रह आहे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. म्हणजे आर्थिक संदर्भामध्ये तुमची आर्थिक येणी कुठून येणारी असेल ते निश्चित येतील. नवीन प्रकारचे जे इन्व्हेस्टमेंट आहे ते तुमच्याकडून होईल. गुंतवणूक चांगल्या प्रकारची जी अडकलेली जी येणी आहेत ती सुद्धा तुम्हाला या दरम्यान मिळू शकते. खास करून ज्या व्यक्ती टीचिंगशी संबंधित आहे, कन्सल्टिंगशी संबंधित आहेत, बोलण्याच्या व्यवहाराशी संबंधित आहेत, जिकडे वाणी जास्त महत्त्वपूर्ण ठरते, जसे की शिक्षक आहेत, कन्सल्टिंगच्या वेगवेगळे हे आहेत क्षेत्र आहेत, त्याकरता त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या व्यक्तींकरता हा जो गुरु आहे तो अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. त्याचप्रमाणे जे हॉटेलियर आहेत किंवा खाणेपाण्याच्या संस्थेशी संबंधित आहेत त्यांच्याकरता सुद्धा हे जे गुरुचं भ्रमण आहे ते शुभफलदायी असंच असणार आहे. याचप्रमाणे हा जो गुरु आहे हा गुरु पंचम दृष्टीने तुमच्या 6व्या स्थानाला बघतो, सप्तम दृष्टीने तुमच्या 8व्या स्थानाला बघतो आणि नवम दृष्टीने तो तुमच्या कर्मस्थानाला बघतो. तर खास करून आरोग्याच्या संदर्भातला जर काय तुमचे काही त्रास असतील तर त्याकरता सुद्धा गुरुचं भ्रमण तुमच्याकडे शुभफलदायी असंच असणार आहे. इथे एकच गोष्ट मला तुम्हाला सांगायची वाटते की या ठिकाणी म्हणजे षष्ठ स्थानामध्ये तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ किंवा शनी असतील तर मात्र हे जे गुरुचं भ्रमण आहे ते तेवढंच शुभफलदायी होणार आहे. उलट पक्षी आरोग्याचे त्रास थोडेसे जास्त होते, कारण गुरु जो ग्रह आहे हा गुरुग्रह मुळात प्रसरण करणारा ग्रह आहे. म्हणजे तुमच्या मूलतः ज्या गोष्टी तुमच्या पत्रिकेमध्ये आहेत किंवा त्याचा तुम्हाला अनुभव आहे त्याच्यामुळे तो वाढ करतो. तर आरोग्याच्या संदर्भात समजा इकडे मंगळ आणि शनी असतील किंवा राहू केतू असतील तर अर्थातच आरोग्याच्या संदर्भात तुमचे त्रास असतात किंवा लॉंग टर्म मध्ये चालणारे त्रास असतील तर ते त्या संदर्भात तुम्हाला थोडीशी काळजी घ्यायला हवी. त्या संदर्भातले कुठलेही समजा तुम्हाला काही हे दिसले, लक्षणं दिसली तर ते काम केलं पाहिजे. याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये मात्र हा जो गुरु आहे गुरु तुमच्याकडे शुभफलदायी राहील. याचप्रमाणे ते समजा शुभग्रह असतील तर साधारण लिटिगेशन्स किंवा आरोप प्रत्यारोप किंवा कोर्टाचे जर काही केसेस असतील त्यांचे तर त्याच्यामधून तुम्ही बाहेर येऊ शकाल. तर गुरु जो ग्रह आहे गुरुग्रह त्याच्यासाठी तुमच्याकरता उपयुक्त अशी भूमिका नक्की पार करेल. याचप्रमाणे हा जो गुरु आहे गुरु तुमच्या अष्टम स्थानाला सुद्धा पाहतो. आता या ठिकाणी साधारण ज्याला आपण इझी मनी म्हणतो किंवा सहज पैसे मिळणं याकरता हे जे गुरुचं भ्रमण किंवा ही गुरुची दृष्टी तुमच्या 8व्या स्थानात असणार आहे ही शुभफलदायी अशीच असणार आहे. तर साधारणतः असे पैसे की ज्याकरता तुम्ही जास्त मेहनत केलेली नाही आहे, सट्टा आहे किंवा अशा काही पण कधी कधी आपण थोडंसं काही व्यक्ती असतात की ज्या समाजाच्या थोड्याशा विपरीत जाऊन काही काम करतात आणि त्याच्यापासून जास्त इन्कम करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी सुद्धा जे गुरुचं भ्रमण आहे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये हे शुभफलदायी असंच असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कर्मस्थानावरती गुरुची जी दृष्टी आहे ती असणार आहे ती खूप शुभफलदायी राहील. खास करून मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम तुम्हाला येतील. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्याच्याशी संबंधित असेल किंवा आणखी वेगळं पण ते शुभफलदायी असेल म्हणजे पॉझिटिव्ह वेनी असेल तर तुम्ही ते करू शकाल आणि त्याच्या चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतील.
तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असतील त्यांच्याबरोबर तुमचं इंटरॅक्शन खूप चांगलं राहील. एकंदरीत हा जो गुरु आहे, गुरुचं जे भ्रमण तुमच्या द्वितीय स्थानात मूलतः तुम्हाला आर्थिकदृष्ट्या आणि तुमचं जे काही कार्यक्षेत्र आहे, तुमचं जे काही करिअर आहे, त्याच्याकरता गुरुचं भ्रमण अतिशय शुभफलदायी असंच असणार आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं, हा जो गुरु तुमच्या द्वितीय स्थानामधून भ्रमण करणार आहे, हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे जर का तुमचा जन्म दिनांक 15 मे ते जवळजवळ 15 जूनपर्यंतचा असेल, तर अर्थातच तुमचा जो रवी आहे तो तुमच्या द्वितीय स्थळामध्ये असणार आहे आणि त्याच्यावरून गुरुचं भ्रमण अतिशय शुभफलदायी राहील. तुम्हाला जर का कुठल्याही प्रकारचं नवीन कार्यक्षेत्र निवडायचं असेल किंवा नवीन कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही गोष्टी करायच्या किंवा नवीन इन्व्हेस्टमेंट करायची असेल, खूप उत्तम असं राहील. त्याचप्रमाणे जर का तुम्ही साधारणतः आर्थिक संदर्भातल्या कुठल्या क्षेत्रामध्ये असाल, तर चमकलं त्या संदर्भात तुम्ही मांडलेली योजना किंवा तुमचे विचार फेमस होणं, समाजामध्ये प्रसिद्धी लावणे, अशा प्रकारचे अनुभव या दरम्यान निश्चित येतील. याचप्रमाणे जर का तुमचा जो रवी आहे किंवा तुमचा जो जन्म आहे, हा साधारण 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंतच्या पर्यंत असेल, म्हणजे तुमच्या षष्ठ स्थानामध्ये असेल, तर नवनवीन तुमच्या नोकरीच्या संदर्भात काही तुम्हाला नवीन नोकरी मिळणं किंवा ज्या ठिकाणी काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक वगैरे होणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला निश्चित मिळतील. याचप्रमाणे आरोग्याच्या संदर्भातले काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन असतील, तर त्याच्यामधून सुद्धा तुम्ही बाहेर निश्चित येऊ शकाल. याचप्रमाणे जर का तुमचा जन्म 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान असेल, तर धरून चला की ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी तुम्ही चमकून निघाल किंवा तुमच्या कामाचं ॲप्रिशिएशन चांगल्या प्रकारे होईल. त्याचप्रमाणे तुम्हाला बढती मिळणं, कामाच्या संदर्भात काही नवीन जबाबदाऱ्या मिळणं की ज्या शुभफलदायी असतील. तर एकंदरीत सांगायचं झालं तर 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंतचा तुमचा जन्म असेल, तर अर्थातच तुमच्यासाठी गुरुचं भ्रमण अत्यंत शुभफलदायी असंच असणार आहे. इथे जे मी कन्याच्या रवीबद्दल सांगितलं, म्हणजे जर का तुमचा जन्म 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंतचा असेल, तर थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कारण इथून केतूचं सुद्धा भ्रमण असणार आहे, तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर का तुमचं मेष लग्न असेल, द्वितीयामध्ये गुरुचं भ्रमण असेल आणि जर का तुमची वृषभ, कन्या आणि मकर असेल, अतिशय उत्तम प्रकारचा तुमचा कालावधी राहील. तुमचा माइंडसेट असेल तो बऱ्याच प्रमाणात पॉझिटिव्ह राहील. पैशाच्या संदर्भात काळजी करण्याची आवश्यकता नाही. खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल आणि तुमचं इन्कम यामध्ये एक समतोलत्व राखलं जाईल. बऱ्याच प्रमाणात हा प्रश्न असतो बऱ्याच जणांचा की मी जेवढं काम करतो किंवा जेवढी मी काम करते, तेवढ्या प्रमाणात काही इन्कममध्ये माझ्या कामाचं ॲप्रिशिएशन होत नाही. वरिष्ठ माझ्याबरोबर वेगळीच भूमिका घेतात, माझ्याकडून काम तर करून घेतात, परंतु क्रेडिट मात्र दुसऱ्याला देतात आणि त्यामुळे गोष्टी काय माझ्यासाठी चांगल्या होत नाहीत किंवा माझं प्रमोशन होत नाही किंवा माझं अप्रायझल काही व्यवस्थित असतं. अशा प्रकारे बरेचसे अनुभव असतात किंवा बऱ्याचशा अशा काही तक्रारी असतात. तर जर का तुमचं मेष लग्न असेल आणि द्वितीय भावामध्ये गुरुचं भ्रमण असेल, तर अर्थातच आणि वृषभ, कन्या, मकर या तुमच्या चंद्रराशी असतील, काळजी करू नका. हा संपूर्ण कालावधी तुमच्याकडे अतिशय उत्तम अशा प्रकारचा असणार आहे. फक्त कन्या रास असेल तर थोडंसं मानसिकतेच्या संदर्भात काळजी घ्या. घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून तुमचे जे आई असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जर का तुमचं मेष लग्न आणि षष्ठात म्हणजे मेष लग्न आणि कन्या रास असेल, तरी अशा प्रकारे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर का तुमचा जन्म 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिल या दरम्यानचा असेल, तर लक्षात घ्या. आणि जर का तुमचे मेष लग्न असेल इथे दाखवल्याप्रमाणे आणि तुमचा जन्म आता सांगितल्याप्रमाणे 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिल दरम्यानचा असेल, तर थोडंसं काळजी घ्या. कारण नवीन काही करू नका. जरी गुरु तुमचा चांगला असेल तरी सुद्धा तुमच्या रवीवरून शनीचं आणि राहूचं भ्रमण आहे, तर फसगत होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. काही नवीन काही सुरुवात करू नका. अर्थात गुरु स्वतःचे जे परिणाम आहेत चांगले परिणाम देईल, पण तुम्ही घेतलेले जे रिस्क आहे हे अंगाशी वगैरे येऊ शकेल. मोठं काय करू नका. या व्यतिरिक्त जर का आता सांगितल्याप्रमाणे गोष्टी असतील, तर गुरुचं भ्रमण आहे हे म्हणजे मेष लग्नासाठी अतिशय शुभफलदायी असणार आहे. द्वितीय भावामध्ये काळजी करू नका. आर्थिक संदर्भात आणि तुमचे जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात गुरुचं भ्रमण तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं गुरुचं जे वृषभ राशीमध्ये भ्रमण आहे ते मेष लग्नासाठी कशा प्रकारे असेल या संदर्भातली चर्चा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपले जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.